हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनब्लॉग. सो आज भाऊचा धक्का होता. म्हणजे असं नाही म्हणत आहे की छान होता किंवा वाईट होता, बॅलन्स्ड होता. म्हणजे एकेकाला त्यांनी प्रत्येक कंटेस्टंटला त्यांनी आज व्यवस्थित ऐकवलेलं आहे, सांगितलं. आपण सुनावलेलं बोलू शकत नाही, कारण तो म्हणतात त्याचा तो कप ऑफ टी नाहीच आहे कोणाला तरी सुनावणं. तर त्यांनी प्रत्येकाला म्हणजे विशाललाही सांगितलं की तो चुकला गेला आहे, तर तो ट्रॉफीपासून लांब गेलाय, काय झालंय तेही त्याला सांगितलं. राकेशला पण त्याच्या चुक्या सांगितल्या, अनुश्रीला सांगितल्या त्याच्या चुक्या, राखीला पण सांगितल्या. नंतर टास्कमध्ये पण काय झालं ते दीपालीला सांगितलं. तन्वीचं कौतुक केलं की ती आधी कशी होती, काय होती आणि तिच्यात काय इम्प्रूव्हमेंट झाल्यात. सागर किती चांगला टास्क खेळला, ते हे केलं. कुठेतरी रेवाबद्दल हे वाटतं की ती एवढी बिचारी चांगला टास्क खेळून सुद्धा तिच्यावरती धप्पा लावला की तू चिटिंगनी कॅप्टन झाली. तर ते कुठेतरी असं काय वाटलं नाही. म्हणजे ज्या चाव्यांचं प्रकरण होतं, तर तिने आधी त्या 2 चाव्या भले घेतल्या असतील आणि नंतर मग अनुश्री ओरडायला लागली, "अरे हिने 2 चाव्या घेतल्या, 2 चाव्या घेतल्या." तर तिने मग 1 चावी फेकून दिली होती. आणि नंतर मग तिने तो गेम खेळला आणि तसंच राकेशनी पण. आधी त्यांनी तिला दिल्या खाली टाकून, नंतर मग त्या परत उचलून ठेवल्या. नंतर सागर तर पूर्ण ट्रेच खाली घेऊन ठेवलेला आणि तो खेळत होता. सो दे वर डुईंग, ते लोकं करण्याचा प्रयत्न केला त्यांनी चिटिंग, पण त्यांनी केली नाही. मग तुम्ही त्यांना असं कसं बोलू शकता? त्या मुलीने एवढे 4-4 राउंड खेळून ते एवढा चांगला कॅप्टन्सी टास्क तो जिंकला. कॉंग्रॅच्युलेट केलं तिला, केलं अभिनंदन. पण तरी पण तो एक म्हणतात ना, स्वतःच म्हणाले पण आणि तो धब्बा लावल्यासारखं तिला ते ऐकवलं गेलं. तरी ती म्हणाली, कारण तिला आल्यापासनं वाईल्ड कार्ड आहे, वीक आहे, तर हे सगळं बोललं जात होतं. त्यामुळे तिला असं तर कुठेतरी वाटत होतं, नाही बाबा ती बोलली हे सगळं, की मला कुठेतरी म्हणजे तिला असं दर्शवायचंय, दाखवायचंय, की जिंकूनच दाखवायचंय, मी वीक नाहीये, मी स्ट्रॉंग आहे आणि अशा प्रकारे सगळं झालंय. तर तिथे कुठेतरी ते भाऊ जरा चुकीचे गेले असं मला वाटतं. बाकीचं सगळ्यांच्या बाबतीत त्यांनी सगळं बरोबर सांगितलं आणि केलं. तर स्टार्टिंगच त्यांनी विशालपासून सुरुवात केली. तर म्हणे तुमचा अहंकार आहे ना, मी तुम्हाला नेहमी धक्क्यावर येऊन सांगत होतो, पण तुम्ही त्याला त्याचा स्वाभिमान म्हणत होता. म्हणजे अक्षरशः हे तर आहेच विशालचं, की दरवेळेला त्याला सांगत होता. आणि असं नाही की दरवेळेला ना भाऊनी त्याचं कौतुकच केलेलं आहे. दरवेळेला मला नाही वाटत की कधी भाऊ त्याला ओरडलेत किंवा काही बोललेत. आजही जेव्हा ओरडायची वेळ होती, जेव्हा त्याला झापायची वेळ होती, की आज एवढं त्यांनी चार्ज केलं, तो अंगावर धावून गेला आणि बिग बॉसचा एवढा मोठा त्यांनी रूल तोडला. पण आता तुम्हाला कंटेंट हवंय आणि तुम्हाला माणसं हवी आहेत, म्हणून तुम्ही त्याला घरात ठेवलाय. भले त्याला पनिशमेंट देऊन त्याची कॅप्टनशिपचं पण काढून ठेवलं, तिकीट टू फिनालेचं पण काढून ठेवलं, पण सगळं झालं. पण तरी पण तो आता आतमध्ये आहे ना घरात. सगळ्यात मोठा तुमचा रूल काय, की तिथे मारायचा नाही, हात उचलायचा नाही आणि तेच त्यांनी केलं. पण तरी तो आज घरामध्ये आहे. तर तिथे तर तुम्ही आज व्यवस्थित त्याला झापायला पाहिजे होतं. तर ते झापलं नाही. व्यवस्थितरित्या सगळं समजावून चाललेलं. मग त्याला तेच म्हणत होते, की स्वाभिमान आहे वगैरे. नंतर तुम्हाला ताकदीचा अहंकार आहे. तर तुम्ही प्रभूला पण असंच उचललं होतं, जे की म्हणजे असं त्याला उचललेलं होतं हाताने. तर ते त्याला आवडलं नव्हतं. तन्वीला पण असं फरफटलं होतं. तेव्हा तीही काही बोलली नव्हती. तर तुम्ही नेहमी ताकदीचा गैरवापर केलेला आहे. आणि मग ते सगळं बोलून सगळं जुनं पुराणं सगळं त्यांना काढत होते आणि सांगत होते. आणि म्हणे तिथे राकेश कुठेच काही चुकले नव्हते. तर ते बरोबर होतं. तर राकेश काहीच चुकीचं, तो आतमध्ये उभा राहून टास्क खेळत होता. जेव्हा त्याला सांगितलं वीकचं, तर त्याप्रमाणे तो त्याची कारणं देत होता. मग तो बोलला की मला नाही पर्सनॅलिटी आवडत, तो मागे बोलतो, पर्सनल गोष्टी काढतोय अँड ऑल. नंतर मग तो तुम्ही त्याला बोलता, "मी तुझं डिव्होर्सचं काढू का? तेच डिव्होर्सचं बोलू का?" वगैरे. आणि म्हणजे तुम्ही त्याला ते इन्स्टिगेट केल्यासारखं झालं आणि मग ते भांडण झालं. आणि तो काय म्हणतो, तो फक्त एजवरतीच बोलला. तर एजवरती बोललं तर काय झालं? एज तर वरती मग मग ते पण ते एक बरं झालं. एजवरती तर तुम्हीही बोलतात आणि म्हणे मी दाखवतो. मग मला जेव्हा असं बोलले, एजवर तुम्हीही बोलताय, तर मला वाटलं असंच बोलतायत की काय भाऊ. पण त्यांनी मग त्या क्लिप्स पण दाखवल्या. तर बरं झालं त्या क्लिप्सवर दाखवलं. ते तन्वीबद्दल बोलताना दाखवलं, की हां, तिथं काय 25 वर्षाची नाही, नाही तिच्या आता बॉडी स्ट्रक्चरवरनं बघून ती 25 वर्षाची वाटत नाही, 28-30 वर्षाची वाटते.
आणि नंतर आरबी बद्दल आणि रेवाबद्दल, हा ती 28ची तो 48चा, तर तुम्ही एज बद्दल बोलतच होतात ना. तर मग त्या क्लिप्स वगैरे दाखवल्या आणि मग तिथे मग त्याचा पूर्ण चेहरा पडला आणि मग तो असा पण तो त्यांनी चुकी तर केलेली आहे, तर त्याला जो म्हणतात ना आभार मानायला पाहिजे, की तू एवढी चुकी करून सुद्धा बिग बॉसचा सगळ्यात मोठा रूल तो तोडल्यानंतरही तुम्ही करत आहे. मागच्या वेळी तर आर्याने तो रूल तोडलेला, तर तिने मारलेलं हिला, कोणाला आय डोंट नो, आय फॉरगॉट हर नेम. तिला मारलेलं, तर त्यांनी तिला आर्याला बाहेर काढलं होतं. निखिलला बाहेर मारलेलं, तर तिला बाहेर काढलं होतं. मग आता ह्याला का नाही बाहेर काढला? सो आता ह्याला अजून 2 आठवडे काढायचे आहेत ना. नंतर म्हणे मग तू बोलले ते, मग तुमच्याकडनं सगळे जे हक्क आहेत, तुम्हाला पनिशमेंट दिली गेली. पनिशमेंटमध्ये तुमचा कॅप्टन्सीचा पण हक्क गेला. नंतर तुम्हाला तिकीट टू फिनाले पण खेळता येणार नाही. आता तुम्ही काय करणार? तुम्ही बाल्कनीत बसून तुम्ही टास्क बघणार. तुम्ही रेवाला म्हणत होतात, की हिला वाईल्ड कार्ड आहे, हिला कॅप्टन बनवून द्यायचं नाही आणि तुम्ही बाल्कनीमध्ये नुसतं ओरडत होता. शेवटी काय झालं? आज रेवा कॅप्टन झाली. सो त्याला चांगलंच ऐकवत होते आणि नंतर मग तो म्हणाला, नाही मी माझ्याकडे ॲग्रेशन आहे, ते तर वीकच आहे, मी जस्टिफाय नाही करणार. तू चुकीच एवढी मोठी केली तर तू काय जस्टिफिकेशन करणार? पण एक आहे, तो म्हणजे त्यांनी असं चेहऱ्यावरची काही एक्सप्रेशन्स नाही आणलेत किंवा वेडेवाकडे वगैरे काय, आणि तो प्रयत्न नाही केला त्यांनी स्वतःला डिफाईन करायचा, की बाबा नाही मी असं असं माझं तसं. त्यांनी सगळं ॲक्सेप्ट केलं, सॉरी बोललं. इथेच ॲक्च्युली ना तुम्ही एक ब्राउनी पॉइंट घेऊन जाता, की तुम्हाला कळलंय तुमची चुकी झाली, तुम्ही ॲक्सेप्ट करताय, तुम्ही सॉरी बोलून पुढे जाताय. तर तिथे तुम्ही म्हणतात ना, भले चुकलेले असाल ना, तरी पण तुम्ही समोरच्याचं मन जिंकून जाता. तसं मग तो सॉरी बोलला. नंतर म्हणे माझे वडील आलेले, तर तेही बोलत होते, की माझ्याकडे माझे अँगर इश्यूज आहेत. तर ते पण म्हणाले, की "तू कंट्रोल कर स्वतःवरती." आणि तर मला त्यांचंही वाईट वाटतंय. मी त्यांना लेट डाउन केलंय एंड ऑल. सो मग ते म्हणीन सांगितलं, की "आता तुम्ही ही विनिंग क्वालिटी नाहीये" वगैरे. भाऊ असं सगळं बोलायला लागले आणि नंतर मग त्यांनी ते म्हणाले, की "तुम्ही राकेशला धक्का नाही मारलाय, तुम्ही ट्रॉफीला धक्का मारलाय." सो हे मोठं स्टेटमेंट होतं आणि मग ते महाराष्ट्राला आवडलेलं नाहीये वगैरे असं सगळं ते बोलायला लागले. नंतर मग ह्याला बोलायला लागले, राकेशला बोलायला लागले. म्हणजे ना ते खरं आज हे सगळं ना बोलणं फार गरजेचं होतं. इट्स व्हेरी नेसेसरी. कारण ते तुम्हाला कळलंच पाहिजे. कसं माहिती आहे, हे म्हणतात, ते म्हणतात, बिग बॉस म्हणतात. पण या भाऊच्या धक्क्यावरती तुम्हाला जे पॉइंट्स बोलायचे ना, आता मी तर म्हणेन आता संपायला आला बिग बॉस. आता किती जज करायचं रितेशला. सो मग आता म्हणतात ना, पण ते तुमच्या मनातले जे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला तिथे कन्व्हे होत आहेत ना, मग आता आपण तेवढंच बघू शकतो. मग ते ॲक्शन, रिॲक्शन त्यांचं म्हणतात ना, जे ज्या रीतीने बोलायला पाहिजे आणि ऑल ॲटिट्यूड अँड ऑल. सो नाऊ फॉरगेट इट. आता काय एकदा मला वाटतं पुढचा आठवड्याचा भाऊचा धक्का लास्ट असेल. सो आज त्यांनी ते घेतलंय, ते पण पॉइंट सगळे व्यवस्थित घेतले, रिकव्हर केले आणि प्रत्येकाला बोललेले आहेत. तर त्यामुळे ते थोडंसं बरं वाटलं. सो मग राकेशला बोलले, की "बाबा विशालने तुम्हाला बोलला वगैरे." तर म्हणे, "हा गेम शो आहे, तर तुम्हाला माहिती आहे इथे तर सगळेजण इन्स्टिगेट करतात. तर तुम्हाला इन्स्टिगेट करतात, तर तुम्ही एवढं रिॲक्ट करायला नाही पाहिजे होतं." नंतर मग त्यांनी जुनी आठवण काढली. जुन्या म्हणजे टास्कमध्ये माहिती ना, बिग बॉसच्या ते खुर्ची टास्क अँड ऑल, त्याच्यावरती माहिती लोकांना मसाले-बिसाले टाकायचे आणि काय-काय करायचे आणि किती-किती काय-काय बोलायचे. तर तो टास्क, तर तिथं तुमची पेशन्स लेव्हल बघितली जाते. तर तुम्ही तसं रिॲक्ट नव्हतं करायला पाहिजे. मला कळलं नाही, रिॲक्ट नाही. एखादा माणूस तुमच्यावरती चार्ज करतोय, तुमच्या अंगावरती धावून येतोय, तुम्हाला मारायला चाललाय आणि तुम्हाला धक्काही देतोय आणि तुम्हाला आता ते तर सगळंच लपवलं गेलं आणि दाखवलं नाही, किती काय केलं ते. आणि मग त्याच्याऐवजी ह्यांनी समोरच्यानी त्यांनी केलं, इन्स्टिगेट केलं, त्यांनी चार्ज केलं, त्यांनी मारलं, त्यांनी धक्का दिला, सगळं त्यांनीच केलं. फर्स्ट सगळं त्यांनीच केलं आणि नंतर मग त्याच्या ह्याच्यामध्ये आपण थोडं पण नाही का करणार? तो म्हणे तुम्ही नव्हतं करायला पाहिजे होतं. असं कसं? एखादा तुम्हाला धक्का देतो, तुमच्यावर चार्ज करतोय, तुमच्यावर धावून येतोय आणि तुम्ही त्याच्या डिफेंडमध्ये काहीच नाही करणार. सो हे काय कळलं नाही. आता मग आपण हे म्हणू शकतो, त्यामुळे त्याला पनिशमेंट मोठी मिळाली, ह्याला पनिशमेंट छोटी मिळाली. सगळेजण म्हणतात ना, "हां बाबा त्यांनी धक्का दिला तर ह्यानी पण आरबीने पण धक्का दिला ना, मग पनिशमेंट त्याला दिली आणि मोठी दिली आणि ह्याला का अशी दिली?" बरोबर आहे. त्याची चुकी मोठी आहे. त्याने तर घराच्या बाहेर जायला पाहिजे. पण तो घराच्या आत आहे. इट्स ओके.
मग आर्वीला ते सगळं सांगितलं आणि बोलला. आणि नंतर मग तो पण बोलला, की म्हणे बाहेरच्या म्हणजे व्यक्तीबद्दल जी खेळत नाहीये, तिच्याबद्दल तुम्ही बोलतायत आणि हे करतात. तर ते चांगलं झालं त्याला ऐकवलं आणि मग राखीचं सांगितलं. आता ते राखी तर किती इन्स्टिगेटिव्ह किती काय-काय बोललेली. बापरे! किती पूर्ण घालून पाडून त्याची इज्जतीचा भाजीपाला करून दिला. म्हणजे तू पोरींच्या मागे जातो, पोरींबरोबर खेळतो, पोरींच्या खांद्यावर म्हणजे बघ किती केवढं बोलून गेली होती. तर म्हणे राखीच्या अंगावर तुम्ही धावून गेला होतात वगैरे आणि नंतर मग बीबीने अनाउन्स केलं, बिग बॉसने अनाउन्स केलं, तेव्हा तुम्ही वेगळे झालात. पण मग तुम्ही राखीवर गेलातच ना आणि मग भले मग तुम्हाला पटत नाही. मग म्हणतात ना स्वतःच्या बाउंडरी तुम्ही सेट करायला पाहिजे त्यांना. तर तुम्ही एक चांगला माणूस आहे, तुमची इमेज एक चांगली आहे. अरे इमेज चांगला माणूस आहे, तुम्ही माणूस चांगला इज अ जेंटलमॅन गाय. अरे पण त्याची पण काहीतरी पेशन्स लेव्हल आहे ना. तुम्ही किती त्याला बोलणार? तर राखी किती कुठल्या लेव्हलवरती जाते सगळ्यांना माहिती आहे. पण म्हणे एक चांगलं आहे, की तुम्ही दुसऱ्या दिवशी तिला सॉरी बोला. तर आता तो राकेश आहे, तो सॉरी तरी बोलला. आज हा विशाल सगळ्यांना जेव्हा भाऊ म्हणतात, की महाराष्ट्राला आवडलं नाही आणि महाराष्ट्रासमोर तो सॉरी बोलतोय. पण तुझ्या बाजूला ज्या माणसाबद्दल तू केलंय, त्याला तू सॉरीच बोलत नाहीये. मग हे कितपत योग्य आहे? सो इथे मग विशाल तुझे ब्राउनी पॉइंट्स गेले. नंतर मग राकेश बोलायला लागला, की "मी कधी असा रिॲक्ट करू शकत नाही. मला असं पटतच नाहीये. पण माझ्या पण अंगात फौजी रक्त आहे वगैरे. ते इनजस्टिस आणि ह्युमिलिएशन मला नाही सहन होत. तर मी बाहेर पण असतं तर मी असंच रिॲक्ट केलं असतं. तर कुठल्या स्त्रीच्या चरित्रावर असं काही झालं तर मला सहन नाही होणार वगैरे." तर मग तो म्हणतो माझी पर्सनॅलिटी आहे ती जात नाही म्हणजे कॅरेक्टरबद्दल काय कोणी बोललं तर मला मग राग येतो अँड ऑल. सो आणि ती इन्स्टिगेट एवढी करत होती. त्यामुळे मला राग आला. पण तरी पण जे काही झालं ते नव्हतं करायला पाहिजे होतं, नव्हतं आलेलं. सॉरी झालं मॅटर मेन इथेच आहे सॉरी बोलून मॅटर क्लोज. नंतर मग तर मग रितेश म्हणजे भाऊ बोलायला लागले, की "बाई तुम्हाला जरी पटत नसतील काही गोष्टी, तर जसं म्हणतात ना का तुम्हाला मला हे पटत नाही, ते पटत तर तुम्हाला मग व्यक्त व्हायला लागेल. तर तुम्ही व्यक्त व्हा." तर मग मी मागच्या वेळी पण मग सागरला सांगितलं नाही का, म्हणजे टास्क दिला सागर तर सगळंच तोडफोड करायला लागला. जरा ओव्हरच म्हणजे त्याची ॲक्टिंग होती. व्यक्त टास्क दिलेला करायला तसं. तर पण कसं व्यक्त एक चांगले आहेत, काही-काही सेंटेन्स एकदम छान बोलले. कसं व्यक्त काय व्हायचं ते तुमच्या हातात आहे. सो तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी शो करायची आहे, तर तुम्हाला कंट्रोल तर करावा लागणार. सो पण गेमचा ताबा घ्या आणि लक्ष द्या आणि गेम अप करा असं सांगितलं. नंतर राखीचं चालू झालं. राखीचं तर माहितीच आहे. मग तिला सांगितलं, "बाबा तुम्ही किती रिॲक्ट करायचं, कसं काय, पण तुम्ही स्वतः कसे दिसताय, त्याच्यावरती पण तुम्ही लक्ष द्या." तर तुमचा नेहमीचा तो एक पॅटर्न झालेला आहे, की इन्स्टिगेट करायचं, भांडायचं आणि नंतर मग दिसण्यासाठी काही करायचं, काही बोलायचं आणि मग म्हणजे ते इतकं विचित्र चाललेलं आहे ना राखीचं, तर काहीच. मग तिला पण सांगतो गेम अपेक्षित आहे, की गेम अप करा बाबा. तिला अप का करायला सांगितलं भाऊ? तिचं ऑलरेडी अप आहे. तिला सांगायचं बाबा लेव्हलवरती ये. जरा जास्तच वरती जातोय, जरा खाली ये. आणि मग राखीचं ॲज युजुअल एक्सप्लेनेशन म्हणजे फनी होतं. तर मला तरी असं वाटलं आता हे भाऊ परत हसतायत की काय? पण नशीब बाबा हसला नाही. कंट्रोल केलं. मी प्रयत्न करते, मी इमोशनल आहे, मला राग येतो. पण मला कळत नाही माझ्या आजूबाजूला कोण आहे, काय आहे ते. आणि मग मी रिॲक्ट करते अँड ऑल तिचे एक्सप्लेनेशन चालू झाले. मग गाडी आली आपली अनुश्रीकडे, की प्लेयर म्हणून शब्द वापरावा लागतोय मला. तर त्या माइंडसेटबद्दल मी बोलणार आहे. तर मग मी अनुश्री तुम्हाला मागच्याच वेळी सांगितलं तुम्ही इंडिव्हिज्युअल प्लेयर आहात. तुमचं कौतुक केलं वगैरे. पण यावेळी तुमचं ॲरोगन्सपणा दिसला, ओव्हर कॉन्फिडन्स वाटला अँड ऑल. तर हे पण बोलणं खरंच तिला गरजेचं होतं. कालचं तिने जे नाटक केलं ना, ते एकदमच अति होतं. नॉमिनेशन टाईमात तर ती एकदम असे बघायला लागली. म्हणतो, "सांगतो मी काय ते सांगतो." नॉमिनेशनच्या टास्कच्या वेळी पण तुम्ही दीपालीला आणि रेवाला केवढं ॲरोगन्स दाखवत होता. तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स होतात आणि म्हणजे त्यांना कमी लेखत होता. पण आजच्या तारखेला काय आहे, दीपाली सेफ आहे आणि रेवा कॅप्टन आहे. वॉव! धिस इज द बेस्ट डायलॉग मी म्हणेन. नंतर मग उलटा-पुलटा रूममध्ये पण विशाल, राखी आणि राकेश वगैरे होते. तेव्हा म्हणजे शेवटची कॅप्टन्सी होती आणि नंतर तुम्ही असं म्हणतात, की माझा गेम स्ट्राँग आहे. तुम्हाला काय वाटतं तर मला काही फरक नाही पडत. हे ॲक्चुअली ती इंग्लिशमध्ये बोलली. आय डोंट केअर अँड ऑल. सो मी फायनलिस्ट आहे. तर ती म्हणते तुम्हाला असं वाटतं मी फायनलिस्ट आहे. तर आजूबाजूला बघा
तुमचा ॲटिट्यूड खटकणारा आहे. म्हणजे आता जे लोकं आहेत त्यांचं म्हणणं आहे, आता जी लोकं आहेत सगळे स्ट्राँग आहेत आणि सगळेजण डिझर्व्ह करतायत जिंकायचे त्यांना. तर तुम्हाला सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स आलेला आहे. मी हे नाही करणार, मी भांडी नाही घासणार आणि ते. तर जेव्हा पहिल्या आठवड्यात तुम्ही जसे होतात, तुम्ही आता तसेच वागायला लागले आहे. तर तेच मला भांडी घासता नाही. अरे भांडी घासता येत नाही. मी पण आता एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा छोटा. तर की भांडी नाही घासायला येत नाही. अरे मोठे-मोठे सेलिब्रिटी कोरोनामध्ये सगळे घरातली कामं करत होते. तुम्ही काय बोलतात तुम्हाला भांडी नाही घासायला? आणि भाऊ पण बोलले, "त्याच्यात काय एवढं रॉकेट सायन्स आहे भांडी नाही घासायचं. ते काय मिसाईल बनवायचं काम आहे का? भांडी नाही घासायचं तर." तर म्हणे मला पण दुसरं काहीतरी सांगितलं, एक एक्झाम्पल दिलं ते फायनान्सचं वगैरे. तर ते सांगितलं तर मला नाही जमणार. पण आता हां, इथे काहीतरी काय कचरा-बिचरा काय काढायचं असेल, तर मी पण काढू शकतो. तो काय काय रॉकेट सायन्स आहे. सो हे एकदम मस्त बोलला आणि ते म्हणतात ना उदाहरणासकट बोललात ना तर ते आवडलं. तर मग त्याप्रमाणे तिला पण सांगितलं, की बाबा गेम अप करायची गरज आहे. नंतर जसं आणि हां, सागरचं उदाहरण दिलं त्याचं तर मला काय सागरला तर अननेसेसरी चढवलं. सागरला पण सांगितलं भांडी घासायला, तर त्यानी मग मग ते बोलायचं ना, सागरला बोलायचं ना, "बाबा तू जेवण का टाकलं?" तर नाही कसं प्रेझेंटला हां, त्याने जेवण बाजूला ठेवून त्याने कुकर घासला. ते काय बोलले नाही, वाद नाही घातला, काही नाही. हां, ते एक आहे. त्याने खरंच वाद नाही घातला, काही नाही बोलला. तो गुपचूप जाऊन त्यांनी तो कुकर धुतला. तर तो त्यांनी म्हणजे हे उदाहरण दिलं तिला अनुषा आणि एकदम मस्त बोलले, "गर्वाचे घर खाली." सो तुम्ही ठरवा. तुम्हाला काय करायचं ते. ऑसम! हे पण छान होतं. आणि मग तन्वीचा आपला कौतुक सोहळा चालू झाला, की 7व्या आठवड्यात तुम्ही कॅप्टन झालेला तेव्हा तुमचा आरडाओरडा होता आणि आता आणि मी तुम्हाला तेव्हा फीडबॅक दिला होता. तुम्हाला सांगितलं होतं. पण यावेळी तुम्ही 12व्या आठवड्यात कॅप्टन झाला, तर तुम्ही कंट्रोलमध्ये होतात. तुम्हाला राखी आणि ऑल इन्स्टिगेट करत होते आणि जसं नुसती मी काम नाही करणार ना सगळे म्हणजे तुम्ही व्यवस्थित म्हणजे कॅप्टन आठवडा म्हणजे अजून बाकी आहे. व्यवस्थित तुम्ही सगळं कंट्रोल केलं आणि मॅनेज केलं अँड ऑल आणि ऑफकोर्स टास्कमध्ये वगैरे पण ती छान केली आणि नंतर मग म्हणजे त्यांनी अक्षरशः असं केलं स्मार्टली हँडल केलं. तर पूर्वी जमलं नव्हतं आता जमलंय. सो अभिनंदन. आणि नंतर मग तो जो मनी टास्क दिला तर त्याच्यानंतर आले की नेहमी तुम्ही टास्क रद्द वगैरे करताय. तर याच्यावेळी तर सांगितलं बिग बॉसनी चला हा टास्क रद्द करून दाखवा. मनी टास्क होता कारण तो मनी जाणार. तर मग ते टास्क आणि मग इथे बाबा रितेश सरांचा, रितेश भाऊंचा आपला जसा आम्ही लोकं रिव्ह्यू देतो तसा रिव्ह्यू चालू झाला. प्रत्येक याचा जे म्हणतात ना राउंड त्याचा बाबा रिव्ह्यू देत होते. हे भगवान! हेच मला आवडत नाही. त्यांचा रिव्ह्यू एवढं सगळे ते राउंड झाले, बघितले लोकांनी. आम्ही सगळ्या यूट्यूबर्सनी दिले रिव्ह्यू. आता त्याच्यात तुम्ही पण रिव्ह्यू देत बसणार. पण त्याच्यामध्ये मग ते सांगितलं, मग ते हिच्याबद्दल सांगितलं दीपाली, की दीपालीने तेवढं 100% दिलं नाही. मला कळत नाही तुम्ही लोकं एवढं कसं कंपॅरिझन करू शकता. अनुषेचं आहे किंवा रेवाचं आहे किंवा दीपाली. आता हे सगळे किती यांचं एज किती? दीपालीचं जवळ-जवळ 20 वर्षाचं अंतर आहे तिच्या आणि पहिला राउंड दीपाली खेळली होती आणि मग नंतर मग दुसऱ्या राउंडमध्ये ती रेवाच्या वेळी करत होती तन्वीच्या वगैरे म्हणजे त्यांना आता ह्यांच्यामध्ये फुटच पाडायची आहे की काय? मग आधी म्हणाले की रेवानी बरोबर नाही केलं, नंतर म्हणतात तन्वीनी बरोबर नाही सॉरी दीपालीनी बरोबर नाही गोण्या आतमध्ये टाकल्या. तर ती म्हणाली, "नाही मी आतमध्ये गोण्या" आणि विशाल आणि अनुश्री बोलत होते की दीपालीने बरोबर खेळला नाही टास्क. पण नाही मी तर बरोबर खेळला. मी तर टाकत होती सगळ्या गोण्या. आता या लोकांना काट्यामध्ये यांना भांडणं लावायची की काय करायची माहिती नाही. सो त्याप्रमाणे ते एक राउंड सांगत होते आणि नंतर मग ऑफकोर्स जे राउंड झाले त्याप्रमाणे तन्वी आणि मग रेवाला खरं मानायचं रेवा सगळे राउंड चांगली केली. पहिल्या राउंडमध्ये पण तिने दीपालीला मदत केली. दुसऱ्या राउंडमध्ये ती स्वतःसाठी खेळली. तिसऱ्या राउंडमध्ये पण तन्वी बरोबर खेळली आणि चौथा राउंड सॉरी अनुश्री बरोबर खेळली आणि चौथा राउंड तर मग सागर बरोबर होता. तर तिने हॅट्स ऑफ तिने सगळे राउंड छान केले आणि अगदी पार ढोपरं फुटेपर्यंत आणि सगळं लागेपर्यंत तिने सगळं केलेलं. फक्त नंतर मग लास्टचा राउंड मला आला. मग त्याच्यामध्ये ते म्हणाले, की म्हणे छान तुम्ही खेळले सगळे कॅप्टन वगैरे झाला काँग्रॅच्युलेशन पण आणि पण म्हणून त्यांनी तर
तो धब्बा लागला की तुम्ही चिटिंगनी अरे तुम्ही चिटिंगनी जिंकलात कसं बोलू शकता? तो फक्त चाव्यांचा मॅटर झाला. चाव्या. अबे आता दरवेळेला असं असतं की बाबा ज्या ग्रुपचा कॅप्टन संचालक असतो, तो संचालक थोडासा बायस्ड असतो किंवा थोडा तरी मदत करतो. आता तिथे त्यांनी त्या चाव्या टाकल्या, त्यांनी 2 चाव्या घेतल्या. 2 चाव्या घेऊन झाल्या, तिथून अनुश्री ओरडायला लागली. तर मग तिने त्या एक चावी फेकली आणि एक चावी घेऊन गेली. आणि दुसरीकडे हे लोक पण खेळत होते आणि आधी सांगितलं विशालनी अनुश्रीला की चाव्या फेक. तर ती बोलते मी खालीच टाकलेल्या चाव्या. तर खाली टाकलेल्या चाव्या तिने उचलल्या. तर तो तिला वरून विशाल सांगतो तू खाली कशा टाकायच्या होत्या, मागे टाकायच्या होत्या. म्हणजे हे सगळे यांचे प्लॅनिंग आणि प्लॉटिंग चाललेलं आहे. तर त्यांना कोणी काय बोलत नाही. आणि ह्याने इफ इट इज तर तुम्ही चिटिंग तिने त्या दोन्ही चाव्या घेऊन गेली असती आणि ते सगळं केलं असतं, तो गोष्ट वेगळी आहे. तिने घेऊन नाही गेली ना. मग तुम्ही का तिला बोलता बिचारीला चिटिंग म्हणजे एवढं मेहनतीने ती टास्क खेळली आणि सगळं केलं आणि तुम्ही तिला म्हणता चिटिंग केलं. म्हणजे कुठेतरी धब्बा लागला बायसनेसचा. संचालक पण थोडंफार बायस होता. संचालक फक्त सांगत होता हा इथे आहे तिथे. पण नंतर मग तो सागर तर पूर्ण ट्रेस जो होता चाव्यांचा तोच खाली ठेवलेला आणि ते सगळं करत होता. तरी अननेसेसरी हे लोकांना नॅरेटिव्ह सगळीकडे फैलवताय की बायस्ड होतं आणि हे केलं. त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण केला नाही ना त्यांनी. अटेम्प्ट टू चिटिंग हा त्यांनी वर्ड वापरला ना नंतर, अटेम्प्ट टू चिटिंग. मग नंतरही मग तुम्ही नाही बोलायला पाहिजे ना. करण्याचा प्रयत्न केला, चिटिंग केली तर नाही ना. मग तिला व्यवस्थितरित्या चांगलं बिचारीला कॉंग्रॅट्स म्हणजे अप्रिशिएट करायचं होतं ना. सो ती शी वॉज सो मच एक्सायटेड की बाबा आपण एवढं म्हणजे एक अचिव्हमेंट होतं तिच्यासाठी. ॲज अन वाईल्ड कार्ड असून सुद्धा ती इथपर्यंत पोहोचली. फक्त एक तिने चुकी केली. बाकी ती म्हणजे मेहनतीने आणि एवढे लोक टॉन्ट्स मारतायत आणि वाईल्ड कार्डचं घडी बोलतायत आणि म्हणजे वीक आहे बोलतायत. राखी तिला किती सतत होती. राखी तिला बिचारीला किती काय बोलत होती. तरी ती सहन करते सगळं. आणि सागर तिच्यावरती किती मोठ्याने खेकसत होता जोरात आणि बोलत होता. आणि एवढं सगळं बोलून सगळं हे करून सुद्धा हीच नंतर सागरकडे जाते सॉरी बोलायला. तर बिचारी ती किती म्हणजे आता तिला कमी दिवस आहोत केवढं जज करायचं किंवा काय करायचं माहिती नाही. पण आता जेवढे दिवस आहेत तेवढ्या दिवसात तर तिचं खरंच बिहेवियर चांगला आहे. ती सगळ्यांशी चांगलं वागते, चांगली बोलते, पोलाइटली राहते आणि इतकी सुंदर, इतके छान कॅरी करते स्वतःला, इतके छान ड्रेस घालते. तर अजून एका म्हणजे म्हणतात ना एक टीव्हीवर बघण्यासारखी एक पर्सनॅलिटी सुंदर हाईट वाईट. तर इतकं छान वाटतं तिला बघून प्रसन्न. सो पण का भाऊने असं केलं तर हेच कुठे जरा आजच्या दिवसाला म्हणतात ना जसं तिच्या कॅप्टन्सीला तुम्ही बोलाल ना ठप्पा लागलाय त्याचा चिटिंगचा, तसा आजच्या पूर्ण भाऊच्या एपिसोडवर हे गालबोट आहे की आज तुम्ही सगळे पॉईंट बरोबर घेतले, सगळ्यांना व्यवस्थित सांगितलं, सगळ्यांना त्यांची ती जागा दाखवली आणि पण हे लास्टला हे असं सगळं केलं. आणि मग ते सागर पण छान आहे. ऑफकोर्स सागरनी पण जसं रेवानी सगळ्या 4 राऊंड खेळल्या तशा सागरनी पण 4 राऊंड खेळल्या. म्हणजे तो पण पूर्ण थकला होता वगैरे. त्याला म्हणे एवढं जरी चांगलं केलं तर त्याला मॅन ऑफ द मॅच. आय डोंट नो मग त्याला का एवढं प्रेस करताय. आता तर ऐकायला पण येते की तो इविक्ट झालाय अँड ऑल. मग माहिती नाही. नंतर मग ते अस्तव्यस्त बेशिस्त घर. तर या सीझनचं हेच बेशिस्त घर आहे आणि त्या बेशिस्त घराचा मी होस्ट आहे. तर मला ऐकून कसं वाटत असेल अँड ऑल. तर तुम्ही घर चांगलं ठेवा अँड ऑल. आता फिनाले जवळ आला आहे, काउंटडाऊन सुरू झालेला आहे. आता विनर कोण सगळे लोक हे करताय. आणि ते एक पण सेंटेन्स ते चांगलं म्हणतात की आता इथे तुम्हाला सर्व्हायव्हल इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला इथे सर्व्हाइव्ह करायचं आहे. तर प्रत्येकाला आता म्हणजे त्यांनी एक म्हणतात ना एक मेडिसिनचं डोस दिलेला आहे, औषधाचा डोस दिलेला आहे. तर आता पुढच्या आठवड्यात बघायला मजा येईल कोण कसं किती. प्रत्येकाला असं वाटतं की बाबा मी तर जाईनच पुढे किंवा मी फायनलिस्ट बघतोय स्वतःला. तर त्यांनी एक छान वाटलं की भरपूर जे डिझर्विंग आहेत त्यांनी चुका केल्या आहेत. तर पण आता ज्यांच्याकडे डिसएडव्हान्टेज होता त्यांच्यासाठी हे सगळं ओपन झालंय. तर त्यांना पण ती टॉपची जागा मिळू शकते. म्हणजे टॉप स्पॉट ते लोक पण रिक्लेम करू शकतात. सो सगळ्यांनी गेम अप करा. सो आज एकदम व्यवस्थित झाला आणि सगळ्यांना व्यवस्थित त्यांना ज्यांना जे पॉईंट सांगायचे होते ते पॉईंट सांगितले. एक्सेप्ट हा लास्टचा पॉईंट रेवाचा की ती चिटिंग इट्स अ स्वतःचे वर्ड आहे. अटेम्प्ट टू चिटिंग होतं, चिटिंग नव्हती. तुम्ही खून करणं आणि खून करण्याचा प्रयत्न करणं फरक आहे. तिने चिटिंग करण्याचा प्रयत्न आणि नंतर बिचारीने एक्सप्लेनेशन पण दिलं. हे लोक सगळे असे बोलत होते घडी म्हणजे तिला ऐकवत होते वीक आहे, स्ट्रॉंग नाही आहे
किंवा वाईल्ड कार्ड्स आहेत, तर तिला कुठून तरी ते जिद्दीने जिंकायचंच होतं. म्हणून ती बिचारी काहीतरी करायला गेली. ती काहीतरी करायला गेली आणि तिथून अनुश्री ओरडली. काही म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला, की असं म्हणतात ना इत्तेफाक, तसं तर झालं. पण तिने चावी नाही घेऊन गेली 2. तिने एक चावी फेकली आणि एकच चावी घेऊन गेली. सो तिथे तुम्ही तिला चिटिंग नाही बोलू शकत. सो आजचा म्हणजे चांगला होता. आय वुड नॉट से वॉव! पण चांगला होता. सगळे पॉइंट्स कव्हर केले. जे बोलायचं होतं ते बोललं गेलं. पण काही-काही गोष्टी आहेत जसं ते म्हणतात ते हिचा जो मुद्दा आहे हिचा अनुश्रीचा तो घेतला नाही, की बाबा ती म्हणत होती, की म्हणजे काय-काय जी बोलत होती, की हे माझं घर नाही येणार, महाराष्ट्र बघून नाही करेल तर तुम्हाला काय कळणार? हे माझं घर नाही, तुम्ही घरात राहायला आलात आणि हे माझं घर नाही, ते बोलतायत येणार. तर ते सगळं घेतलेलं नाही. इव्हन आता राकेशचं थोडं सारवा-सारव आहे. तो बोलत होता, की मला इथे आणलं गेलंय मध्ये. मग दुसऱ्या दिवशी त्याचं सॉरी-बिरी पण चाललेलं. मला ते म्हणायचं नव्हतं, असं म्हणायचं होतं. सगळं ते गोल-गोल चाललेलं. तर इट्स ओके. सो ठीक आहे. आजचा भावचा धक्का. तो उद्या तर काय संडे फंडे असणार आहे आणि इव्हिक्ट होतोय कोण बघूया. आता सागरची तर न्यूज येते. तो जातोय तर चांगलं आहे. मला तर हेच कळत नाही मेकर्सचं. जेव्हा वाटत होतं, की हा जाईल, तो जाईल, तेव्हा त्यांना पाठवत नाही आणि जेव्हा माणूस खेळतो, तेव्हा तुम्ही त्याला पाठवता. तो संकेत एवढा चांगला खेळत होता, त्याला तुम्ही काढला. आता सागर आता हा पूर्ण गेम टास्क इतका चांगला खेळत होता. 2-3 वेळा चांगली स्टँड पण घेतला. राखीच्या विरोधात भांडला-बिंडला तर त्याला काढतात. जेव्हा आधी त्याला काढायचा होता तेव्हा नाही काढला आणि आता तो खेळायला लागलाय तर त्याला काढताय. मला तर यावेळेचं काहीच कळत नाही. कोण आहेत मेकर्सचे, कोण टीम आहे. ते जरा बाबा चेंज करा. पुढच्या वेळी जरा स्ट्राँग टीम आणा. कारण हे जे चाललंय ना ते काहीच पटत नाही. कोणत्याही वेळी कोणालाही काढतात. जेव्हा आम्ही एक्सपेक्ट करतो ह्याला काढायला पाहिजे, भलत्यालाच काढतात आणि जेव्हा एक्सपेक्ट करतो अरे हा चांगला खेळतोय, याला ठेवायला पाहिजे. पण एक चांगलं एक खुशी आहे, की रेवासाठी, की रेवा राहिली. आता पण बघूया उद्या काय होतंय. उद्या कळेल नक्की. कारण न्यूज येणं आणि कन्फर्म न्यूज असणं फरक आहे. सो दॅट्स इट. सो भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू.